नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज बकरी ईद अहिल्यानगर जिल्ह्यातील ईदगाह मैदानात मोठ्या उत्साहात पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या संदर्भात आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल, बकरी ईदचा उद्देश काय आणि हा कशा पद्धतीने तुम्ही साजरी करता? आज अहमदनगर येथील ईदगाह मैदान या ठिकाणी जी ईदची मुख्य नमाज आहे ती या ठिकाणी आज 9:30 वाजता शहराचे मुख्य खतीब जे आहेत त्या खतीब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली आणि देशात शांती नांदो, अमन नांदो आणि सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत ते एकोप्याने त्यांच्यामध्ये एकोपा नांदो अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. ईदची आजची जी बकरी ईद आहे, ज्याला आपण बकरी ईद म्हणतो, ती ईद उल अजहा आहे. ईद उल अजहा का करतो साजरी? तर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे आहेत त्यांचे पुत्र होते, त्यांना 80 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली आणि त्या पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्यांना असं ईश्वरीय संदेश आला की आपण आपले जे प्रियजन आहेत, म्हणजे त्यांना सगळ्यात प्रिय, त्यांना वृद्धावस्थेत झालेल्या त्या मुलाला माझ्या म्हणजे ईश्वराच्या याच्यामध्ये तुम्ही त्याला बली द्या, अशा बली द्या म्हणजे कुर्बान करा, त्याचा तुमच्या त्यागाची जी भावना आहे ती त्यातनं व्यक्त करा, अशा पद्धतीचा त्यांना ईश्वरीय संदेश झाला. तो झाल्यानंतर त्यांनी तो आपल्या मुलाला सांगितला, हजरत इस्माईल अलैहिस्सलाम. तर हजरत इस्माईल अलैहिस्सलाम म्हणले, जर ईश्वराची जर अशी इच्छा असेल की माझा त्याग आणि माझं बलिदान जर त्यांना हवा असेल तर त्यासाठी मी कधीही मागं हटणार नाही आणि मी त्यासाठी पूर्णतः तयार आहे, अशी तयारी त्यांनी त्यांच्या वडिलांना हजरत इस्माईल अलैहिस्सलामला दर्शवली. आणि ही जी त्यांची कृती होती त्यावेळेस त्यांनी मग ते ज्या पद्धतीने त्यांना आदेश झाले होते त्या पद्धतीने त्यांनी इस्माईल अलैहिस्सलाम यांना नेलं आणि मुलाचं आणि पित्याचं आणि मुलाचं जे प्रेम आहे ते मध्ये येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर कापड बांधलं आणि त्यांना त्यांचा चेहरा दिसू नये किंवा मुलाला माझा चेहरा दिसू नये म्हणून त्याला जमिनीकडे तोंड करून त्यांना झोपवलं आणि कुर्बानी करण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि त्यावेळेस हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम जे ईश्वराचे दूत आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक दुंबा, म्हणजे जसं ते आपलं बोकडासारखं एक जनावर असतं अरबस्थानामध्ये, त्या दुंब्याला त्या ठिकाणी प्रतीत केलं आणि त्यांची जी कृती होती त्या कृतीतून आज आपण या ठिकाणी ईदमध्ये ही बकरी साजरी करतो. त्याचं कारण हे आहे की ईश्वराप्रती तुमचं जो त्याग, बलिदान किंवा समर्पणाची भावना आहे, तुम्ही ईश्वरासाठी तुमचं जे प्रेम आहे किंवा जे तुमचं त्याग आहे ते पूर्ण समर्पित पाहिजे. ईश्वरापेक्षा तुम्हाला काही प्रिय नाही, कारण हे जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सगळं तुम्हाला अल्लाहने, सर्वश्रेष्ठ अल्लाहने दिलेलं आहे. त्यामुळे जे माझ्याकडे आहे ते सर्वस्व अल्लाहचं आहे आणि ते आपण त्याला अदा करू, त्याच्या याच्यामध्ये आपण समर्पित करणे ही त्याच्या मागची भावना आहे. आता ही जी कुर्बानी करतो आपण, ही कुर्बानी करत असताना त्याला एक हे दिलेलं आहे की तुमची त्या पद्धतीची आर्थिक सुबद्धता असेल तर तुमच्यावरती कुर्बानी करणं ही वाजिब आहे, म्हणजे अनिवार्य आहे. तर अशा पद्धतीने ती कुर्बानी आपण साजरी करतो. ही साजरी करण्यामध्ये हेतू आहे की ते जो म्हणजे ज्या बकऱ्याचं किंवा याचं जे आपण हे करतो कुर्बानी, तर त्याचे 3 हिस्से करतो. समाजात असलेले जे 3 घटक आहेत, समजा नातेवाईक आहेत, समाजातला एक दुर्बल घटक आहे, ज्यांच्या घरी कधी चांगलं गोडधोड होत नाही किंवा ज्यांच्याकडे काही उपलब्ध होत नाही, अशा समाजातला जो एक घटक आहे त्याला एक हिस्सा, आणि अशा पद्धतीने 3 हिस्से करून समाजातल्या सर्व घटकांना ते वितरित करण्यात येतं. ईश्वराला तुमच्या पाशी तुम्ही जे बलिदान देता तर ते रक्ताची त्याला आवश्यकता नाही आणि त्याला तुमच्या त्या मांसाची आवश्यकता नाही. त्या पशुच्या तुमची जी त्या मागची भावना आहे, तुमची जी श्रद्धा आहे, तुम्ही ज्या समर्पित भावनेने तुम्ही जे ईश्वराप्रती हे करता ते ईश्वराला सर्वात जास्त हे आहे. आणि हे करत असताना हज यात्रा जी होती अरबस्थानामध्ये, तर 5 दिवस जी कृती होती, तर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांना ज्यावेळेस ते इस्माईल अलैहिस्सलामचा जन्म झाला आणि ते खूप लहान होते, म्हणजे काने, त्या काळामध्ये त्यांना आदेश झाला की बाबा आता जिथं काबाग्रह आहे, जिथं हज यात्रा होती, तर त्या काबाग्रहाच्या तिथं काबाग्रहाची निर्मिती करण्यास सांगण्यात आली. हजरत इब्राहिम अलैहिस्सलामने काबाग्रहाची निर्मिती केली आणि त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही त्या हजरत इस्माईल अलैहिस्सलाम आणि त्यांची जी पत्नी आहे इब्राहिम अलैहिस्सलामची, यांना त्या ठिकाणी तुम्ही सोडा आणि तुम्ही तिथून निघून जा, असा आदेश झाल्यानंतर त्या ठिकाणी इस्माईल अलैहिस्सलाम खूप छोटे होते, म्हणजे एकदम तानं बाळ होते आणि त्यांना खूप तहान लागली आणि पूर्ण त्या ज्या रेगिस्तानमध्ये अशा 2 पहाडी होत्या, सफा आणि मरवाच्या,
आणि मध्यस्थानी एक काभागृह आहे. तर ते बाळ जे होतं ते बाळ त्या ठिकाणी काभागृहाच्या शेजारी त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्या बाळाच्या पायाच्या घर्षणाने त्या जमिनीतनं जे पाणी निघालं तर त्या पाणीला जमजम म्हणतात. तर ते हजरत हजरा अल इस्लाम जे आहेत त्यांच्या ज्या इब्राहिम अल इस्लामच्या पत्नी आणि इस्माईल इस्लामच्या माता, तर त्या पाण्याच्या शोधामध्ये या टेकडीवरून त्या टेकडीवर जायचे आणि त्या टेकडीवरून या टेकडीवर जे प्रदक्षिणा घालायच्या. तर त्या ज्या प्रदक्षिणा आहेत त्या सुद्धा जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर अस्तित्वात आहोत तर हज यात्रेमध्ये त्या 7 प्रदक्षिणा ज्या घालतो आपण सफा आणि मारवाच्या, त्या अनिवार्य केलेलं. म्हणजे हज यात्रेकरू जेवढे जातात तर त्या हज यात्रेमध्ये ते अनिवार्य विधी जी आहे ती अनिवार्य केलेली आहे. ते सफा आणि मारवाची त्या ठिकाणी गेलेल्या हज यात्रेकरूने त्या प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि या सगळ्या त्यांनी जी केलेली कृती आहे ईश्वराप्रती त्यांची जी समर्पित भावना आहे ती आपण पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत ही हज यात्रा 10 जिल्हजला होणार. आणि त्या पद्धतीचे जे 5 दिवसातून त्यांचं जे जो कृती त्यांनी केलेली आहे ती ईश्वराच्या प्रती समर्पित झालेली भावना जी आहे त्यांची ती पृथ्वी तलावर जोपर्यंत मनुष्य अस्तित्वात आहे तोपर्यंत ते लोकांमध्ये राहावं म्हणून जगभरातून हज यात्री त्या ठिकाणी जातात आणि ते हजची कृती करतात. आणि ती हजची कृती जी आहे ती त्या काळात त्यांनी ईश्वराप्रती केलेल्या समर्पित भावनेचं हे प्रतीक आहे. आणि ही हज यात्रा ही इस्लाममध्ये 5 ज्या तुमच्या अनिवार्य गोष्टी आहेत त्या 5 स्तंभापैकी एक स्तंभ हज यात्रा आहे. आणि ते ज्याची आर्थिक सुबद्धता आहे त्याच्यासाठी ते हज यात्रा अनिवार्य आहे. अशा पद्धतीने हे सगळे हज आणि ईद उल अझाचं महत्व आहे. आणि या निमित्तानं आपण ही ज्या गोष्टी आमच्या देशबांधवांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी मी नवराष्ट्राचं सुद्धा खूप नवभारतचं सुद्धा खूप खरं तर आज इथं प्रार्थना करताना सांगण्यात आलं की हिंदू असेल मुस्लिम असेल हे शांतते पद्धतीने आपला अहिल्यानगर जिल्ह्यात शांतता राहावी आणि आपली प्रगती व्हावी अशी देखील तुम्ही प्रार्थना केलेली आहे. येस, या देशामध्ये राहणारा प्रत्येक देश बांधव जो आहे तो आपण सगळे एकमेकाशी समरूप होऊन एकमेकाच्या हातात हात घालून आपण त्या ठिकाणी आयुष्यभर नांदतोय. पिढ्यानं पिढ्या आपण त्या पद्धतीने जगतोय. तर देशाचा विकास जर करायचा असेल, शहराचा विकास जर करायचा असेल त्यासाठी जोपर्यंत त्या ठिकाणी शांतता नांदत नाही तोपर्यंत विकास होत नाही, प्रगती होत नाही. त्यामुळं शांतता नांदावी, अमन व्हावा आणि न्यायाची भूमिका राहावी ही इस्लामची बेसिक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये हे मॉरल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्यातलं हे आहे. म्हणजे नीतिमूल्य आणि नैतिकता ही इस्लामने सर्वात आधी शिकवली. आणि बाकीचे जे नमाज विधी वगैरे जे आहेत त्या गोष्टी मोहम्मद साहेबांनी हे नंतर सांगितलं. मोहम्मद साहेबांनी ज्यावेळेस इस्लामचा प्रचार प्रसार केला त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे सहाबा होते त्यांना आधी इस्लामच्या या शिकवणी सांगितलं की सत्य बोलावं. जसं आज नशामुक्तीच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलं, शराब हराम आहे ते सांगण्यात आली. अशा पद्धतीने प्रथमतः त्यांचं नैतिक एज्युकेशन मूल्य शिक्षण त्यांना देण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांना मग इस्लामच्या ज्या धार्मिक विधी आहेत त्या सांगण्यात आल्या. इस्लाम धार्मिक गोष्टीबरोबर नैतिक मूल्य, न्याय, बंधुता आणि समानता ही इस्लामची बेसिक कन्सेप्ट आहे. आणि त्यामुळे इस्लामच्या या सगळ्या शिकवणी ज्या आहेत त्या सर्व धर्माच्या शिकवणी त्याच आहेत. आणि आपल्या इथं भारतात राहणारे सर्व जे देश बांधव आहेत ते त्यांच्या धर्माच्या बेसिक गोष्टी सगळ्यांच्या समानच आहेत. त्यामुळे आपण एकतेने या ठिकाणी हजारो वर्षापासून नांदतोय आणि त्याच पद्धतीने भविष्यात सगळ्यांनी राहावं, देशात शांतता नांदावी या पद्धतीने या ठिकाणी प्रार्थना करणार. खरं तर देशात शांतता नांदावी, हिंदू मुस्लिम बांधव आपण सर्व एक आहोत अशा पद्धतीने इथं प्रार्थना केल्याचं आपल्याला दिसून येते.